माझी पण फाटते. बोला बोला. कार मंडळी, मी अंकिता. आता आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहोत फिरायला, आहे की नाही सरू? हा. तर आता कुठे जाणार आहोत आणि कुठल्या ठिकाणी जाणार आहोत ते तुम्हाला आता रस्त्यात कळेलच. तर ओव्हरऑल हा पावसाळी पिकनिक आहे आणि कशासाठी जाणार आहोत ते पण या आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळेलच. तोपर्यंत मस्त असा पाऊस पडतोय. तो पावसाळ्यातली ही मस्त जर्नी आपण एन्जॉय करत करत जाणार आहोत. आपण जाणार आहोत वज्रेश्वरी ना, वज्रेश्वरी रोडला त्या साईडला जाणार आहोत. तिथे पोहोचल्यावरच मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली आपण कुठे आलो आहोत. आणि त्याचबरोबर स्कूलची बस, सरूला स्कूलची बस दिसलेली आहे रस्त्यामध्ये जाताना. आता आम्हाला जाताना कदाचित थोडंसं ट्रॅफिक लागू शकतं, पण बघूयात कसं काय. आणि एवढं पाऊस पडून सुद्धा खूप खूप गरम होतंय, है ना? काय रे? तर चला मग आपली आता ही पूर्ण पावसाळी पिकनिक आणि ही जर्नी एन्जॉय करूयात. आज गाडी आपली ह्यांच्या हातात दिलेली आहे सुपरकार. आज दादा काय गाडी चालवत नाहीये, सो इकडे मिस्टर प्रीतम डावल गाडी चालवत आहे. आणि आम्ही सगळे, आई पप्पा पण येणार होते, पण आईला थोडं बरं नसल्यामुळे आई आणि पप्पा दोघे घरी राहिले. तर आम्ही मागे दादा, बहिणी आणि दीदी आणि आम्ही असे 3 जण मस्तपैकी निघालो आहोत. आणि हा काय बोलायचंय, येल्लो घातलंय आम्ही तिघांनी. त्याच्या पप्पानी पण येल्लो घातलं आहे ना, मॅचिंग केलंय. मॅचिंग करून आम्ही आता निघालो आहोत आणि मस्तपैकी पाऊस पण पडतोय, सो मस्त एन्जॉय करत जाऊया. मस्त गाणी चालवत, गाणी ऐकत आणि गाडी चालवत असा मस्त असा प्रवास आपला चालू झालेला आहे. तर इकडे आपल्याला काकी सुद्धा जॉईन झाली आहे. तिला आम्ही अर्ध्या रस्त्यातून पिकअप केलं आणि मग आता आपला हा प्रवास चालू झालेला आहे. सरू झोप आली आहे नाही ना? हा, मस्त पाऊस बीस बघत जायचंय. आपण चेक नाका आता क्रॉस केलाय आणि थोडंसं ट्रॅफिक सुद्धा होतं. इकडे बघाल तुम्ही तर त्या साईडला सुद्धा ट्रॅफिक आहे. आणि आता आम्ही तर निघालो. हे युजली चेक नाका जायचं, चेक नाकाच्या इथे ट्रॅफिक असतं, सो असा हा थोडासा ट्रॅफिकवाला होतं. त्या साईडला बघाल तर तिथे पण तुम्हाला ट्रॅफिकच मिळेल. आणि थोडी अशी गाणी ऐकत मस्त असा प्रवास चालू झालेला आहे. आणि इकडे बघाल तर सरू झोपलाय. आता सगळे दुपार आहे तर सगळे ऑलमोस्ट झोपणारच आहेत. हो. तर मंडळी, मस्त असा पाऊस पडतो आणि आपला प्रवास देखील चालू आहे. बरेच दिवसापासून आम्हाला पावसाळी पिकनिक करायची होती, पण योगायोग काही जुळून येत नव्हता. फॅमिली पिकनिकला जायचं योग जुळून येतच नव्हता. शेवटी एक रिझन आम्हाला मिळालं, ते म्हणजे माझ्या काकीचा 60वा बड्डे आहे. त्याच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांना, फॅमिली मेंबर्सना एक रिसॉर्टमध्ये बोलवलं होतं थोडंसं बड्डे सेलिब्रेशनसाठी. सो त्यासाठी आम्ही निघालो होतो आणि आता आम्ही घोडबंदर रोडने जातोय. तर असा मस्त असा हा नवीन ब्रिज देखील घोडबंदर रोडला झाला आहे आणि त्याच्याच कामासाठी मध्ये तो रस्ता देखील बंद होता. सो आता हा छानपैकी ब्रिज आपला घोडबंदरचा आहे, तो रेडीसुद्धा झालेला आहे. आणि मस्त असा मोकळा रस्ता आपल्याला बघायला भेटेल घोडबंदर रोडला. जर तुम्ही गेला तर तुम्हाला माहीतच असेल. आणि आजूबाजूला जे डोंगर दिसतात, ही जी नदी आहे म्हणजे तो तलाव जे आहे, खाडी आपण म्हणतो, ते पण उत्तम दिसतं. सो इथे थोडं पुढे गेल्यावर घोडबंदरवरून तुम्हाला माहिती आहे की पुढे पण त्याच्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक होतं. सो असं थोडंसं ट्रॅफिक लागलेलं आहे. दादाने उडत आणली असते. दादा चालवतो माझी पण फाटते. बोला दादाश्री, काय म्हणणं तुमचं? अरे आधी काय वाटायचं नाही ना, आधी येत नव्हती तर काय समजायचं नाही. मग आता येतं तर
पुढे गेल्यावर आपल्याला असे बरेच तळे दिसतात जे की रस्त्याचं काम झालेलं नाही आणि सगळी रेती वाहून देखील गेलेली आहे. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला तो जोरदार असा मुसळधार पाऊस मिळाला आहे आणि खूप जोरात पाऊस चालू होता. मस्तपैकी गाणी ऐकत आम्ही चाललो होतो. गाणं जे चालू होतं ऑडी पाहिजेवालं वगैरे, तर आमच्या समोरच ऑडीसुद्धा जात होती. सो थोडंसं आम्ही तो माहोल पावसाचा सगळा एन्जॉय करत करत प्रवास देखील चालू होता. आणि तुम्ही बघाल तर ही ऑडी पण दिसते. सो एक साईडला असं हे रस्त्याचं काम चालू आहे त्या रोडला आणि एक साईड तुम्ही बघाल तर पूर्ण असं वाळू माती जी आहे सिमेंटचं जे आहे ते ऑलमोस्ट निघूनच गेलेलं आहे. सो असं हे रस्त्याचं पावसाळी कामामध्ये असे हाल झालेले आहेत पावसाळी. बाकी वातावरण तर मस्त आहे. सगळी पावसाळी राईड एन्जॉय करत अर्धे लोक तर बाईकने सुद्धा जात आहेत आणि आम्ही आता ऑलमोस्ट पोचलो आहे ते वसई नायगाव साईडला. सो मुसळधार पाऊस आम्हाला मिळाला होता, तर आपण थेट आता डायरेक्ट फार्म हाऊस जिथे आहे तिथेच भेटूयात. डेस्टिनेशनवर पोहोचलेलो काय गाडी पोहोचलेली आहे. मग सांगते काय तुम्हीच इकडे असतील मग त्या तिकडे बसले काय मला भिजायला होत आहे. मला इकडे पण आहेत ना, मी काय भिजणारच आहे ना. हे लोक पूर्ण दिवस असतात. अरे कुठे जायचंय कुठे जायचंय बॅग ठेवायला समोर जायचंय. आलो आलो झालं. चला चला काका उतरले. हे उघड आहे. हे उघड दे. कशाला कपडे नाही चेंज करायचे काय आत्ता करणार आम्ही. हा उघडलं. ए बॉल घे बॉल बॉल बाबू आपला बॉल आम्ही आणलाय. बॅग घ्या आताच घ्या. आलो आलो बॅग. अरे आताच घे दादा. हा मग सगळ्याच घ्या. दादा इकडे चेंज करेल. लॉक केलं का. तमंडाई फायनली आम्ही पोचलो ते फार्म हाऊसवरती आणि सगळ्या बॅग घेऊन रूममध्ये ठेवायला चाललो आहे. सो ऑलरेडी आमच्या आधी घरचे सगळे ऑलमोस्ट येऊन बसले होते. सो आता आपण पटापट बॅग्स वगैरे ठेवूया आणि मग आपण जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये. तोपर्यंत ही अशी मस्त अशी रूम होती जिथे 3 बेड आणि एक्स्ट्रा बेडसुद्धा आपल्याला दिले होते आणि अशा प्रकारे मोठी रूम आपल्याला होती. प्लस इथे असं कबाटसुद्धा होतं. सो आता आम्ही सगळे आता पटापट निघू स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी.
कुठे आलो कुठे आलो कुठे आलो, झोपला झोपला कुठे आलो. तर मंडई आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये तर आलेलो आहोत आणि स्विमिंग पूलमध्ये ऑलरेडी आमच्या आधी सगळेजण येऊन पोचले होते आणि मजा मस्ती चालू होती. DJ वगैरे सुद्धा लागला होता. सो बाकी तुम्ही व्हिडिओ हा एन्जॉय करा. मध्ये मध्ये आपण भेटतच राहूया.
आपकी स्किन को टैन कर रही है? नया पॉन्ड्स डी टैन फेस वॉश विद विटामिन सी और नाइसिनामाइड। आता सगळे नाश्ता करायला बसले ना. सरू सरू इकडे वा, इकडे मी हात मारते. तर मंडळी आमची मजा मस्ती तर चालूच आहे. तर संध्याकाळ जशी होत गेली तशी पब्लिक वाढत गेली आणि स्विमिंग पूलमध्ये 4-5 जण असणारे
नंतर शेवटला एक 30-40 जण होतात. सो संध्याकाळचं जास्त काही शूट नाही केलं आहे. सो दिवसभरातलं जेवढं पण काही शूट केलं होतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं असेल. सो आता आपण डायरेक्ट जे बड्डे सेलिब्रेशन आहे विशेष करून त्यासाठी आपण आलो होतो. सो ते सेलिब्रेशन वगैरे आता या व्हिडिओ नंतर आपण बघूयातच. तोपर्यंत आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट करायला विसरू नका आणि पुढे कंटिन्यू राहा, जेणेकरून आपलं जे बड्डे सेलिब्रेशन आहे आणि जी ती धमाल आहे ती पण बघायला भेटेल. तर मंडळी नाईटचा व्ह्यू असा दिसतो आणि म्हणजे जे फार्म हाऊस आहे ते रात्री असं दिसत होते. सगळे स्विमिंग पूलमधून मजा करून आल्यानंतर आता जेवणाचा कार्यक्रम होता. सो सगळे तडे फ्रेश वगैरे होत होते आणि तोपर्यंत मी अर्धे जण खेळत होते. सो असा हा नाईटचा व्ह्यू आपल्याला मस्तपैकी बघायला भेटत होता. छान असे लाईट्स चालू होते आणि पाऊस सामसूम झालं ना. तर मंडळी जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे मस्तपैकी पुन्हा रेडी होऊन बड्डे सेलिब्रेशनसाठी वरती एक रूम होती तिथे रूम म्हणजे प्रॉपर असं मोठं स्पेस होता. तिथे हॉलमध्ये थोडंसं बड्डे डेकोरेशन करून मस्तपैकी असं अरेंजमेंट केली होती. सो चला बघूयात आता आतमध्ये कसे काय आहे ते डेकोरेशन वगैरे. सो इथे बघाल तर असं हे हॉल आहे पूर्ण. सो इथे डेकोरेशन केलं होतं आणि बाहेरचा हा नाईटचा व्ह्यू असा काहीसा दिसत होता. सो छान वाटत होतं रात्रीसुद्धा. तर मंडळी बड्डे सेलिब्रेशन आता स्टार्ट झालेलं आहे आणि इथे आमची काकी थोडी इमोशनल झालेली आहे. सो तुम्ही बघत असाल तर तिला खूप रडायला येत होतं. सो थोड्या वेळाने बड्डे सेलिब्रेशनसुद्धा चालू होईल पण ती जास्तच इमोशनल झाली होती. सो ते आपण बड्डे सेलिब्रेशन पहिलं आता करून घेऊयात आणि अशा प्रकारे हे बड्डे सेलिब्रेशन आणि फॅमिली गेट टुगेदर आपलं झालं आहे असं म्हणता येईल.
तर गुड मॉर्निंग मंडळी, आपला हा नेक्स्ट डे आहे आणि मस्त असा पाऊस पडतोय. पावसाने तर सुरुवात केलेलीच आहे. सो आता आम्ही थोड्या वेळात ब्रेकफास्ट वगैरे करून निघणार आहोत. सो भेटूयात लवकरच. तर मंडळी आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी आणि तुम्ही आमचा हा रिसॉर्टमधला व्हिडिओ बघितला असेलच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ते इकडचं जेवण फूड वगैरे कसं होतं ते सांगायचं राहूनच गेलं, कारण की घाई गडबडीमध्ये आम्ही पटापट आवरलं, स्विमिंग पूलमध्ये मजा केली. त्याच्यानंतर मोबाईल आणि सगळं सामान आम्ही रूममध्ये ठेवलेलं. त्याच्यामुळे जेवणाचे जिथे आम्ही जेवायला बसलो होतो तिकडचे काही शूट नाही करता आलं, पण जेवण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं होतं. सो डाळ भात पनीर मटर पनीर भाजी भाकरी आणि बटाट्याची भाजी अशी व्हेजमध्ये होती. त्याचबरोबर नॉनव्हेजमध्ये म्हणजे चिकन ग्रेव्ही आणि चिकन सुक्का असं भाकरी वगैरे असं जेवण होतं. सो उत्तम असं जेवण होतं. त्याच्यानंतर आम्ही सकाळी म्हणजे आज सकाळी नाश्त्याला सुद्धा मिसळ पाव असा बेत होता. सो ओव्हरऑल अशी ही फॅमिली पिकनिक आमची झालेली आहे आणि पाऊस पण मस्त पडतोय, छान वातावरण झालंय आणि थोडं बाहेर आल्यामुळे थोडं रिफ्रेश वाटतंय. ग्रीनरी सगळी रेडी झाली आहे, म्हणजे पाठीपूर्ण ग्रीनरी आहे आणि पावसात ग्रीनरी म्हटल्यावर जाम भारी मजा येते. आणि बघा मस्त अशी हवा सुटलेली आहे, पाऊस आहे रिमझिम रिमझिम आणि ही हवा सुटलेली आहे. सो आता आम्ही पटापट निघतो. पाऊस आहे कारण की आम्हाला घोडबंदरपासून तिथे पुढे ट्रॅफिक मिळणार आहे, त्याच्यात आमचा अर्धा वेळ जाणार आहे. सो मी आजचा व्हिडिओ हा इथेच थांबते. तो ओव्हरऑल तुम्हाला व्हिडिओ आपला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.